काय चेक करत होतो मी? आशू ऐक ना, मी निकम आजींकडे चालली आहे हा, आणि गॅसवर भाजी ठेवली आहे. बर, तू जरा लक्ष ठेवशील ना लक्ष? हा, आणि मग मी किराणावाल्याकडून हे सामानही मागवलंय, तर तेही घेऊन ठेव. ठीक आहे, चल येते मग मी. ऐकलंयस ना तू? हो, मी नेहमी सगळ्यांचं ऐकतो, मी सगळ्यांचं सगळं ऐकतो. आता झुरळ बाहेर येऊ देणार नाहीये मी. माझ्यावर का चिडतोयस? विचारत होते ऐकलंयस की नाही. ऐकलंयस ना? जाते. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. की नको मेल पाठवू की नको? सुजय साठे पाठवा. गेली काय मेल गेली. जाऊ दे, मला सांग रेश्मा कुठे गेलीये? निकम आजींना आणायला गेलीये. का त्यांना काय झालं? कुणाला? निकम आजींना. मला काय माहिती? अरे मग त्यांना आणायला का गेलीये? कोण? रेश्मा. कुणाला? अरे निकम आजींना. का निकम आजींना काय झालं? अरे तेच मी तुला विचारते, तू काय मला परत विचारतोयस यार? तुझ्या जळायचा वास येतोय का? एवढं काही तुझं करिअर झालेलं नाही अजून, कळलं ना? जळण्याचा वास येतोय. आग! आग! अरे बापरे, आग! आग! अरे नाही. मीनल, बावळटेस का? पुढे जाऊ नकोस. अरे बापरे, काय काय हायपर होऊ नकोस. अशा वेळी हायपर होणं म्हणजे त्या लागलेल्या आगीत तेल ओतण्यासारखं आहे. काय करताय? काय? एक मिनिट. आणि कोणीही लिफ्टचा वापर करू नका. आग लागल्या वेळी फक्त जिन्याचा वापर करायचा असतो. काय काय कर? वाव, कसं भारी झालं. फॉग पावळट. फॉग नाहीये, आग लागलीये. आग. बस. थांब जरा. मीनल, बावळटेस का? अरे नाही, आग नाही लागलीये, भाजी जळलीये. आग लागलीये. सरक. कैवल्य, का फेकलंस पाणी तू आता? का फेकलंस म्हणजे काय? अगं हे आग लागली आहे ना, मग पाणी नको का फेकायला? अरे बावळट, आग नाही लागलीये, भाजी करपलीये. मला कसं कळणार मीनल? अरे मी आतमध्ये बाथरूम मध्ये होतो, मला झोप लागली होती. आग आग कानावर ऐकू आल्यावर मी येऊन पाणी टाकणार ना, मदत करणार ना तुझी. अरे पण मग विचारायचं ना आधी. आग लागल्यावर कोणी विचारतं का मीनल की एक्सक्यूज मी मॅडम काय झालंय, आग लागलीये का? मग पाणी फेकलं तर चालेल का प्लीज? अरे हे उभे आहेत ना दोघे, आग लागली तर पाणी नसतं का टाकलं यांनी? मला वाटलं नाही त्यांना सुचत तेवढं, नाहीये त्यांना तेवढी अक्कल. त्यांना काय कळणार आहे आग लागल्यावर काय करतात ते? जरा बघायचं ना. पॅनिक नको म्हणत असतो ना सुजय, ऐकायचं ना त्याचं. काय मावळपण आहे? मी तुला मदत करतोय, त्याच्याशी तुला काहीच घेणं देणं नाहीये. मला अक्कल नाहीये का? मी मेले असते, मरणार असते तर गेले असते का गॅस जवळ एवढी? अरे एक मिनिट. आता यावर भांडू नका. आणि आग लागली नाही पण लागू शकली असती ना. ही ठिणगी जिने टाकली ती रेश्मा कुठे? गॅस असा ऑन ठेवून जातात, काही होऊ शकतं. कुठे आहे रेश्मा? कुठे आहे? कुठे आहे काय सांगितलं ना तुला मगाशी, निकम आजींबरोबर खाली गेली ती. एक मिनिट. हा तर मला म्हणाला की ती निकम आजींना खालून वर आणायला गेलीये. काय झालं निकम आजींना? काय नाही. रेश्मा का गेली त्यांना आणायला? मला काय माहिती, तिलाच विचारा आल्यावर. नाही विचारणारच आहे मी तिला. हे असं गॅस चालू ठेवून जाणं हलगर्जीपणाचं आहे. का ठेवून गेलीस? तेच ना, चांगली शाळाच घेतली पाहिजे तिची. हो, शाळाच घेणार आहे मी तिची. नर्सरी पासून सुरू करणार आहे. आणि आली. आणि खबरदार, कोणी मध्ये बोलणार नाही, कोणी मध्ये पडणार नाही. आज मी सोक्ष मोक्ष लावणार आहे. तुझ्या प्लीज तिला मारायचं नाही. तुझ्या प्लीज ना तुझ्या. अगं मी का मारेन तिला? तुझ्या तू आत्ताच बोलला ना कोणी मध्ये पडायचं नाही म्हणून तुमच्या.
प्लीज ऐक ना, नको ना भांडू, अरे नको ना मारू तिला. काय होतं माहितीये का, भांडण असं पुढे नेलं ना की खूप भांडण होतं, अरे ते फायटिंग पर्यंत जातं. या आलात? नाही, चाललीये किचन मध्ये. 1 मिनिट बस. बस काय अरे? बस बोलायचंय. आता काय बोलायचं अरे? जेवायला वाढते मग बोलू. हा? नाही, जेवण नकोय, बस बोलायचंय. अरे असं काय करतोय सुजय? थोडा वेळ थांब. रेश्मा, बस म्हटलं की बसायचं. तुझ्या तू प्रॉमिस केलं होतं ना हिला मारणार नाही म्हणून. मी हिला मारत नाहीये. तू मला मारणार आहे? अरे नाही मारत आहे मी हिला. मग दुसरं काय तुझ्या हातात? पुसतोय. काय? मी हिला पुसतोय. मी हिला पुसतोय म्हणजे हिला विचारतोय. ग्रामीण भाषेत पुसतोय म्हणजे विचारतोय. खोटं बोलू नको तुझ्या. तू नाही आहे ना, तो तिला धाक दाखवतोय. धाक दाखवणं म्हणजे तो तिला भीती घालतोय. म्हणजे कसं आम्ही लोकांना म्हणतो की नाही, ते बघा ॲना आली, मग लोक घाबरून पळून जातात ना, तसं. तू गो बा कैवल्य. म्हणजे तुमची मस्करी चालू आहे ना? मग मी जेवायला वाढते, उगाच उशीर होईल नंतर. हो वा, वाढा ना वाढा. मस्त गरम गरम पोळ्या आणि कोळशाची भाजी केली आज रेशमाने जेवायला. म्हणजे जळली तुझी भाजी, जळली. जळली तुझी भाजी, जळली. काय? माझी भाजी जळली. माझी भाजी जळली. माझी भाजी जळली. आधी लक्ष द्यायचं ना. आता रडून काय उपयोग आहे? जळली माझी भाजी, जळली. मग काय? आणि स्वतः गॅस ऑन ठेवून शेजाऱ्यांकडे गप्पा टप्पा करायला गेली होतीस ना, आता स्वतःच रडतीयस. हा तरी बरं, मी अलर्ट होतो, अवेअर होतो. 24 तास मी असतो तसा. नाहीतर केवढी मोठी आग लागली असती आपल्या घरात. अच्छा, तू अलर्ट होतास का? तू अवेअर होतास? नाही, काय आहे ना, अख्ख्या घराला जरी आग लागली असती ना, तरी यांनी लॅपटॉप मधनं आपलं डोकं बाहेर काढलं नसतं. त्यामुळे मी बेडरूम मधनं आले, हे बरं झालं. नाही, ते बरं झालं की मी बाथरूम मध्ये झोपलो होतो, पण मला जाग आली. मी अलर्ट झालो, मी अवेअर झालो, बाहेर आलो. मध्ये वगैरे तू गप्प बस. मी का गप्प बसू? मी आशूला सांगून गेले होते की भाजी गॅसवर ठेवलीये. नाही रेश्मा, तू असं काही सांगितलं नव्हतंस. तू अश्वला सांगितलं होतंस, निकम आजींच्या घरावर लक्ष ठेव, कारण की तू आणि निकम आजी खाली जाणार होता किराणा आणायला. ते काही काय, मी का जाईन किराणा आणायला? मी मागवला होता किराणा. अच्छा, म्हणजे किराणावालाही येऊन गेला आणि तुम्ही किराणा घेतलाही नाही? वा, छान आहे. म्हणजे तुमचं काय आहे ना, तुम्हाला सांगितलं जाऊन आणा किराणा, तर कोणीही हलणार नाही, कोणीही जाणार नाही. आणि तो बिचारा एवढा चढून आला किराणा घेऊन, तर किराणा तर तुम्ही घेणारही नाही. तुमच्यावर न कोणतं काम सोपवायचं म्हणजे सगळा घोळ घालून ठेवता नुसता. ओरडते कशाला? ओरडते कशाला? आमचं काय चुकलं? आम्हाला माहितच नव्हतं तू किराणा मागवला होतास गजानन कडून. अरे पण आशूला सांगून गेले होते मी. आशूला बोलली होती. आशूला बोललो. मग आम्हाला कशाला बोलतेय? आशूला बोल ना. आमची काही चूक आहे का? मग काय, मी अवेअर असतो 24 तास. तू तर नसतोस. तू अवेअर झालं. आता मला सांग, तू आशूला नक्की काय सांगितलं होतंस? मी आशूला सांगितलं की मी निकम आजींकडे चाललीये, गॅसवर भाजी ठेवली आणि खालून किराणा मागवलाय. नाही, लिटरली कन्फ्युजन. मी सांगतो. तू आशूला सांगितलं होतंस निकम आजींच्या घरावर लक्ष ठेव, कारण की त्या खाली गेल्यात किराणा आणायला. ह्या 3 व्यक्तींनी माती खाल्लेली आहे. सर्वप्रथम माती खाणारी व्यक्ती आहे आशू. नंबर 2 माती खाणारी व्यक्ती आहे कैवल्य. आणि नंबर 3 माती खाणारी व्यक्ती आहे सुजय. कळलं? आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड, आय ऑब्जेक्ट. मुळात मिस्टर आशुतोष शिवलकर यांनी मला हे सांगितलंच नाही की गॅसवर भाजी ठेवलेली. तसंच त्यांनी मला हेही सांगितलं नाही की खालून किराणा येणार आहे. सो बेसिकली जे 2 महत्वाचे निरोप आहेत ना, ते त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलेच नाही. सो याचा अर्थ असा होतो मिलॉर्ड की मिस्टर आशुतोष शिवलकर किंवा मिस्टर सुजय साठे यांनी बचा माती खाल्लेली आहे. दॅट्स इट मिलॉर्ड.
रेश्मा रेश्मा दारुगुड ए कैवल्य दारुगुड ना कॉलर दारुगड काय यार एवढे लोक आहेत घरात एक जणही नाहीये ते दारू उघडायला मस्त पाऊस पडून गेलाय असं गप्पन झोपावं तर काय कटकट आहे थांबा ना थांबा हॅलो 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 सर सुजय साठे कोण सुजय राजन साठे त्यांचं कुरिअर आहे पत्ता तर हाच दिलाय तुम्ही कोण या सर हे बघा हेच ते घर तू एकटाच होता आत एक मिनिट तू मागे हो. काय रे अरे तू तर म्हणलास की चोर शिरला घरात ही तर चोरटी आहे. नाही नाही ही नाही मगाशी तर दुसरा कोण होता काय मग या कोण आहेत काय हो कोण तुम्ही मी रेश्मा हे घर माझं आहे म्हणजे इथे राहते मी. अच्छा तुमचंच घर आहे का सॉरी मग मला सांगा तुम्ही ज्यावेळेस घरात आला त्यावेळेस दरवाजा उघडा होता की बंद होता. बंद होता म्हणजे मी बंद करून गेले होते. काय झालंय तुमच्या घरात चोर शिरला असं यांचं म्हणणं आहे. हो काय हो हो तुमचे मिस्टर कुठे आहेत आ? अहो त्यांना सांगायला पाहिजे ना. मिस्टर अहो लग्न न झाल्यासारखं काय बघताय तुमच्या घरात मंगळसूत्र दिसलं म्हणून विचारलं. ते आणखीन कोण कोण राहतंय घरामध्ये नाही सामान बरंच दिसतंय म्हणून विचारतोय. अरे हवालदार साहेब तुम्ही काय आमच्याच घरी यायला निघाला होता का. हो चोर पण इकडेच आला होता ना. परत आला चोर. हा अहो 2 आठवड्यात दुसऱ्यांदा चोर आलाय आमच्याकडे. तुम्हाला माहितीये का या सोसायटीमध्ये एकूण 32 फ्लॅट आहेत. दर आठवड्याला एक चोर या न्यायाने एका महिन्यात 128 वेळा या सोसायटीत चोर येऊन गेलाय. काय रेशोया काय करताय तुम्ही. वा तुमचं गणित पक्क आहे थँक्यू. पण लॉजिक कच्चं आहे. का अहो कसं आहे ना की चोर चोरी करायला येताना आम्हाला SMS करून येत नाही ना. आता यांच्यासारखी काही भली माणसं असतात ज्यांच्यामुळे आम्हाला खबर तरी मिळते की चोरी झाली म्हणून. तर कधी कुठे कशी चोरी झाली हे आम्हाला कळ सुद्धा नाही पत्ताही लागत नाही. हॅलो सर मी कल्पेश मी मगाशी तुमच्या घरी कुरिअर घेऊन आलो होतो तर मला एक हो कुरिअर माझं काही आहे का सुजय साठे. हा सुजय साठे तुमच्याच नावाचं कुरिअर घेऊन आलो होतो. मला एक घरी तुमच्या ना अरे ते नंतर सांग रे बाबा. आणि काय रे किती लेट करता तुम्ही. हा किती दिवसापासून वाट पाहतोय मी याची. सॉरी सर गप्पा बस कंप्लेंट करणार आहे मी तुमची. नको सर सॉरी. काय नको काय कंप्लेंट करणार म्हणजे करणार. अहो जाऊ द्या साहेब डिलिव्हरीच ती 1-2 दिवस पुढे मागे होणारच त्यात काय एवढा. सुजय आपल्या घरात चोरी झाली आणि तुला कुरिअरची पडली. काय आहे काय त्या कुरिअर मध्ये सोन्याची बिस्किट आहेत. हो साहेब ते कुरिअर नंतर चेक करा. आधी या घरात तुमचं काय सामान गेलंय राहिलं ते बघा आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला या. आणि हो जाताना येताना दरवाजा नीट लॉक करा कळलं का. आम्ही बघतो चोर कुठे सापडतो का ते. थँक्यू. हा चल रे. हा थँक्यू. कमाल आहे यार परत चोर घुसला आपल्या घरात आणि तेही आपण नसताना. पण मी दार लावून गेले होते. आशू होता आणि घरी बहुतेक त्याने उघडं ठेवलं असणार दार. आता काय नुसते बघत काय उभ्यात. बघा शोधा काय काय चोरीला गेलंय ते.
माझं हृदय सोडल्यास काय या घरात चोरी होण्यासारखं? माझ्या किडन्या विनोद करतायत. शोधा. सगळं शोधलं, एक शर्ट वगळता काही चोरीला गेलेलं नाहीये. तुझा एक शर्ट चोरीला गेलाय आणि माझी एक जीन्स चोरीला गेली. हा चोर काय आपल्या घरी नागडा आला होता का? बघ ना, नाहीतर अख्खं ग्राउंड रिकाम असताना, ग्राउंडवर एकही फिल्डर नसताना हा गडी रनआउट होऊन का गेला? रनआउट नाही, हा हिट विकेट आहे. हो रे. मला काय वाटतं सुजय, आपण अजून चेक केलं पाहिजे. घरातली कुठली तरी छोटी आणि महाग वस्तू चोरीला गेली असं मला वाटतं. चल चेक करू. चल 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 चल. तू काय बाथरूम मध्ये चेक करणार आहेस? हा. हा, हे बघ सुजय, छोटी आणि महाग या दोन्ही क्रायटेरियात कमोड तर बसत नाही. हा, तर तू कुठल्या देशाचा मोठा सुलतान असशील आणि तुझा कमोड सोन्याचा असेल तर जा बाबा, जा चेक करून घे. कसं आहे, एकतर मी सुलतान असेल तर मी असल्या फालतू वायफळ गोष्टींवर खर्चच करणार. आय अग्री. क्रमांक 2, गेल्या वेळचा चोर हा बाथरूम मध्येच लपला होता. या चोरानेही बाथरूम मध्ये काही खाणाखुणा सोडल्या असतील. मी मगाशी चेक केलंय सुजय, टॉयलेटमध्ये चोरांनी काहीही खाणाखुणा सोडलेल्या नाहीयेत. त्यांनी सगळं फ्लश केलंय. बरोबर बोललास रे. पण काय चोर आहे हा? अख्खं घर रिकामं मिळूनही त्याने एकही महागातली वस्तू चोरलेली नाही. इट्स अ फाऊल. इट्स अ गोल. चल 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 चल. काय झालं? काय गेलं? काय गेलं? काय गेलं? काय गेलंय ना? काय गेलं? माझा टॉप टाईट होतोय मला. यासाठी तू एवढ्या जोरात किंचाळलीस का काय ना? आम्ही अख्खं घर पिंजून काढतोय काय चोरीला गेलं आणि तू एवढ्याशा गोष्टीसाठी किंचाळलीस. एवढीशी गोष्ट नाही हा तुझ्या ही. मिनल, सांग ना, मी खूप फॅट झाले का ग मिनल? हो आहे ना, फुगा झालीस तू, फुगा. ना यार, इथे काय चाललंय? प्रसंग काय आहे? वेळ काय आहे? तुझे काय माकड चाळे चालले? आपल्या घरी चोर येऊन गेलाय, कळतंय का? चोर. अरे यार, इतका वेळ का लावताय तुम्ही? काय गरज आहे एवढी तयार होण्याची? रेशमाला दाखवण्याचा कार्यक्रम आहे का? पोलीस स्टेशनला चाललोय आपण, पोलीस स्टेशन. सुजय, हे घे. हे काय कंगवा कशाला? नाही काय, आता तू अख्ख्या जगाला कोकलून सांगतोयस की आपण पोलीस स्टेशनला जाणार आहोत. आता पोलिसांचं नाव ऐकल्यावर सोसायटीचे लोक वर येतील विचारपूस करायला. म्हणजे छोटीशी प्रेस कॉन्फरन्स होईल. त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तुझे फोटो काढणार आहेत असं तुला वाटेल, म्हणून तू आज जाशील आणि फोटो मध्ये चांगला दिसावा म्हणून भांग पाडत बसशील. त्यापेक्षा हे घे ना कंगवा, आत्ताच भांग पाडून बस. कैवल्य, उगाच ओरडत नाहीये मी, कळलं ना? उगाच ओरडत नाहीये मी. उशीर लावताय तुम्ही. साधा कळत नाही यार यांना. एक काम करू, येताना कानाच्या डॉक्टरकडे सुद्धा जाऊन येऊ. का? तुझ्या कोकळण्याने या कानाने बहिरा झालोय ना मी. जाऊ. हा, कानाच्या डॉक्टरकडेही जाऊ, डोक्याच्या डॉक्टरकडेही जाऊ. तुला गरज आहे त्याची, कळलं? ठीक आहे, ठीक आहे. काय? जा, तू तरी जा जा जा. 1 मिनिट, त्याने माझा शर्ट घातला होता. ती माझी जीन्स होती हरवलेली. कुठं चालला? कुठं चालला? कुठं चालला? कुठं चालला? जीन्स दे, माझी जीन्स दे. चल चल, शर्ट दे माझा. मला घ्यायचे आले. अरे हे कपड्यांचं रोज मी रोजच घालतो की कपडे, देतो नंतर. झालं माझी जीन्स बसते कशी रे तुला? माझा बसत नाही शर्ट, तरी ओढून ओढून घालतोस. चल का? ते सगळं नंतर समजून सांगतो. सिच्युएशन लक्षात घे ना. अरे काय सिच्युएशन आहे? घ्यायचे आले मला. असू दे, माझी जीन्स दे. शर्ट काढ. इथे गडबड होईल, गडबड होईल इथे. इथे गडबड होईल. सोडा सोडा. काय? चोर अजून याच एरियात आहे? हो, मी पाहिलं मगाशी त्याला खाली फिरत होता निवांत. अरे वा, चोराला आपला एरिया आवडलेला दिसतोय. आता उद्या आपल्या एरियात फ्लॅट घेईल तो आणि आपल्या सगळ्यांना बोलवेल वास्तुशांतीला. काय तू बोलवायचं तो बोलवेलो. हे बघा, आता तुम्ही सगळे सावध राहा. आणि हो,
घरात काय काय वस्तू गेल्या तुम्ही चेक केले का? माझा मस्कारा गेलाय. माझी सोन्याची अंगठी गेली. पास. ऍक्च्युली माझा एक शर्ट गेला, माझी जीन्स. पण ते मिळालंय आता. आमचं काही नाही गेलं. अरे काही नाही गेलं काय? माझी सोन्याची अंगठी गेली आहे. तुम्ही कंप्लेंट लिहून घ्या. अहो मॅडम, अशी उभ्या कंप्लेंट नाही लिहून घेत आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. आणि मी काय म्हणतो, एवढी घाई काय आहे? सापडला चोरीकडे सर, मिळणार का लगेच तुमची अंगठी? जरा धीर धरा. चला तुम्ही माझ्या बरोबर. मी जरा जाऊन येऊ का? कुठे? वेगवेगळ्या जायचंय? पण जा ना इकडेच. पण लाजताय कसले? आपलीच माणसं आहेत. जा, जाऊन मोकळे येऊन या. तोपर्यंत मी चोर सापडतो का ते बघतो. तुम्ही या खालती. यार दरवाजा लॉक असताना हा चोर आला कसा आत? एक्झॅक्टली. मीनल, आपण ना त्याला विचारायला पाहिजे. मीनल, तो सापडला ना तर आपण त्याचा डिटेल मध्ये इंटरव्ह्यू घेऊया. हो घेऊया ना. आणि टीव्हीवर पण दाखवू. फार मोठा पराक्रम केला ना त्यांनी. थँक्यू सर. अरे थँक्यू काय? थँक्यू. अरे थँक्यू काय? आज तू घेऊन आला नसतास कुरिअर तर आम्हाला कळलं नसतं आमच्या घरात चोर शिरलाय म्हणून. कुरिअर उशिरा डिलिव्हर केला ना तुम्ही. सरबत. चोराला शोधताना तोंडचं पाणी पळालं असेल ना? प्या आता सरबत प्या. थँक्यू. काय? हॅलो. हा आशू, कुठे आहेस तू? कुठे म्हणजे काय? खाली आहे. खाली म्हणजे कुठे आहेस? खाली म्हणजे टेबल खाली आहे, खूप खाली आहे. मी ते मेडिकल मध्ये गेलोय ना, ते ट्यूब आणायला. तू गेला आहेस पण आत्ता कुठे आहेस? रस्त्यात आहे. रस्त्यात कुठे? किती चौकशा करते मीनल? मी सांगितलं ना, मी श्यामकडे, श्यामच्या कट्ट्यावर आहे. पण चाललोय मेडिकल मध्ये. काय काम आहे? हा ठीक आहे, तू मेडिकलला चाललायस ना, मग जरा माझ्यासाठी काळी मेहंदी घेऊन येशील का येताना? आणतो. मेसेज करायचा ना, फोन कशाला केला? आधीच डोळे आलेत माझे. ठेव फोन. डोळे आलेत मग कानाने फोनवर बोलायला काय प्रॉब्लेम आहे? उठ उठ. ते बोलवलं तुला तिकडे. 2 मंचुरियन ना? आणतो लगेच आणतो. अरे चल 2 मंचुरियन चल बनव. कुठे गेला? काय? हा गरम होते ना? नाही कुकर कुकिंगचा मूड आलाय माझा आज. काय सांगतो? पण तुझ्या हातचा खाऊन माझ्या कस्टमरचा मूड गेला तर, किंवा कस्टमरच गेला तर? नाही, कोणी जाणार नाही. असं काय करतो श्याम? मी चांगलं करतो कुकिंग. आता रेश्मा आल्यापासून थोडी सवय सुटली इतकंच. पण मी चांगलं करतो. टेन्शन घेऊ नको तू. हा बघ. अरे पण श्याम, करू दे ना मित्राला एवढं. हा, आतापर्यंत मी तुझ्याकडे कधी काहीतरी मागितलंय का? नाही. हा, एवढं कुकिंग करू दे. हा. आणि श्याम, एक लक्षात ठेवायचं, इथे कोणी विचारायला आलं ना मी कुठे, तर इथे नाही असं सांगायचं. हा, मी नाहीये, कोणीच नाहीये असं सांगायचं. हा. अरे पण तू मला दिसतोयस. हो, आय वॉज, बट आता नाहीये. हा, असं अजिबात नाही. काय पण
श्याम, तुला प्रगल्भाची शपथ आहे. बस मित्रा बस, तुझ्या मनाला वाटेल ते कर. कर मंचुरियन. मंचुरियन लिया तुमने मुझसे प्यार कर. ऐका ना काय काय कोणी दाढीवाला चोर बघितला का इथे तुम्ही? नाही मी नाही पाहिला. अहो मी त्याला इथेच पळताना बघितलं. बघा इथे कुठेतरी असेल तो. मला माहितीये का? माझ्या दुकानात मला कुठे नेत आहे? अहो इथेच आहे. हा बघा चोर. हा बघा ओरडू नको. चोर कोण? मी चोर नाहीये. आपण चोर नाही. तू थांब जर एक मिनिट थांबा. अहो मी दुपारी तुमची गंमत करत होतो. ते घर आहे ना, ते घर ते माझं आहे. मी राहतो तिथे. हा माझ्या मित्रांसोबत राहतो. याला विचार. श्याम सांग मी कोण आहे? सांग कोण आहे तू? श्याम मी आशू. सांग ना. अरे कोण आहे तू? पहिल्यांदा नाही, मी नाही ओळखत तुला. ऐक ना. अरे यार शब्द कसला पाळतोय. एक मिनिट थांबा तुम्ही. तुम्ही खोटं बोलता. तुम्ही चोर. नाही. अरे मी खरंच सांगतोय. मी तिथे राहतो. माझे मित्र आहेत ना तिथे. चल ते सांगतील तुला. हा बंद कर फोन. बंद ठेव. काही नाही. काय नाही. कॅरी ऑन गाइस, कॅरी ऑन. हे मस्त आहे. काय नेहमी तुला पण आहे, काय टेन्शन नाही. कॅरी ऑन. एक्सक्यूज मी, तुम्ही कोण? अरे हा कुरिअरवाला आहे. तुझंच कुरिअर घेऊन आला होता. एक्सक्यूज मी, मला तो कोण आहे माहिती आहे? तो आतेभाऊ आहे माझा. मी तुमच्याविषयी विचारतोय. तुम्ही कोण? हाय कल्पेश. हे काय नवीन पार्सल घेऊन आलायस आज? अहो सर हाच तो चोर तुमच्या घरी घुसलेला. हा म्हणतो की हा तुमचा मित्र आहे म्हणून. मित्र? हा आमचा मित्र? हे अॅना तू ओळखतेस का याला? हो, मी ओळखते ना बॉयला, कुरिअरवाल्या. दाढीवाला बॉयला नाही ओळखत मी. सगळे नेमके आता मस्करी करण्याच्या मूड मध्ये. सांगा ना मी कोण येते. हा ए स्कॉलर सांग ना. मी कोण आहे सांग ना. मी मित्र. पार्डन मी वापरतो तो शब्द. मी. मासी जी कौन है यहाँ आदमी? शक्ल से तो पैदाइशी चोर लगता है. चोर नाही याचं ऐकू नका. तो पैदाइशी चालू आहे. पण आमची ॲना एकदम इनोसंट आहे. मी विचारतो तिला. हा ॲना तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना? हा हे बघ ॲना, तू जर ओळखून दाखवलं ना की मी कोण आहे तर मी तुला त्याच्या बॉक्स मधली सगळी पाकिट देईन. मग तू कचऱ्यात कला कर. हा कळलं. मीनल तू सांग ना. मी आशू येते. कोण आशू? ही सांगेल. हिला बहीण मानतो मी. ताई सांग ना मी कोण येते. एक मिनिट, तुम्ही दूर व्हा तुम्ही. कोण आहात तुम्ही? हा आणि ताई काय लावलंय? सुजय बघ ना. ए काय करतो रे? हा आमच्या घरातल्या मुलींच्या जवळ जायचं नाही. चल बाजूला हो. ए तू फोन लाव रे पोलिसांना. एक मिनिट थांब. पोलिसांना लगेच फोन करायची गरज नाहीये. माझे मित्र असे वागतात पण माझं सामान आहे ना ते तसं नाही वागू शकत. हे बघ ही ट्रंक आहे ना ही माझी ही गावाकडनं आणली. आणि हे सगळे कपडे आहेत ना हे माझे. हे बघ हा टी शर्ट तर एकदम परफेक्ट साईज मध्ये बसतो. हे बघ हा टी शर्ट बघ. हे बघ मी तुला घालून दाखवू का? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.